श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2 मार्चपासून होणार खरी सुरुवात. ग्रहांचे महागोचर देणार गडगंज श्रीमंती. या 4 राशींच्या दारी साक्षात अष्टलक्ष्मी नांदणार. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यामध्ये काही ग्रहांचे राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींवर पडतो. काही दिवसात मार्च महिन्याला सुरुवात होईल. फेब्रुवारीप्रमाणे मार्च देखील काही ग्रहांचे गोचर होईल, ज्याचा प्रभाव 12 पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. पंचांगानुसार 2 मार्च 2026 रोजी शुक्र मीन राशीत प्रवेश करेल, तर 11 मार्च 2026 रोजी गुरु मिथुन राशीत मार्गी होईल. 14 मार्च 2026 रोजी वक्री बुधाचा कुंभ राशीत उदय होईल. 15 मार्च 2026 रोजी मीन राशीत प्रवेश करेल, तर 21 मार्च 2026 रोजी बुध कुंभ राशीत मार्गी होईल. तसेच 26 मार्च 2026 रोजी मंगळाचा कुंभ राशीत उदय होईल. या ग्रहांच्या गोचराचा नक्कीच 4 राशींवर प्रभाव पडेल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. वृषभ राशीसाठी हे संयोजन करिअर आणि आर्थिक बाबींसाठी चांगले संकेत देते. अचानक नफा होण्याची शक्यता आहे, विशेषतः गुंतवणूक किंवा वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये. जर तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल तर वेळ तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल आणि सुविधा वाढतील. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. शुक्राच्या पद नक्षत्रातील गोचरामुळे वृषभ राशीच्या लोकांना लाभाचे अनेक मार्ग मिळू शकतात. जुन्या योजना पुन्हा सुरू करता येतील. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. आपले उद्दिष्ट गाठण्यात यश मिळू शकते. पैशांशी संबंधित अडचणी कमी होतील आणि सुखात वाढ होईल. मात्र खर्च वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. आरोग्यातही सुधारणा होईल. तुमच्यासाठी बुध ग्रहाची वक्री गती खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या कुंडलीच्या 11व्या घरात बुध ग्रह वक्री होणार आहे. परिणामी त्यांच्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात. या व्यतिरिक्त तुमच्या नोकरीत वाढ, पदोन्नतीसह प्रगतीची शक्यता आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून मोठा नफा तर आयुष्यात आनंद येईल आणि शिक्षण क्षेत्रातही लक्षणीय नफा मिळू शकतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि तो बुधाच्या जवळचा मित्र मानला जातो. या राशीत बुध असला तर व्यक्तीच्या आयुष्यात
आर्थिक स्थिरता येते. वृषभ राशीचे लोक आपल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे पैसे कमावतात. गुंतवणुकीबाबत त्यांचे निर्णय अचूक असतात. रत्न, दागिने, कला आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसायात त्यांना चांगले यश मिळते. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ थोडी नाजूक आहे. कामाच्या ठिकाणी हुकुमशाहीचे वातावरण जाणवू शकते. प्रेमसंबंधात जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवू शकाल. वैवाहिक जीवनात वातावरण प्रसन्न राहील. एकमेकांसोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला असून नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढेल. मार्चमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमण आणि युतींमुळे वृषभ राशीच्या लोकांना नफ्याच्या अनेक संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना मोठी बढती मिळू शकते. त्यांचे बॉस खुश होतील. त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ अपेक्षित आहे. उत्पन्न वाढेल. कोणत्याही जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या युतीचा तुमच्यावर सर्वात सकारात्मक प्रभाव पडेल. या युतीमुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि लोकांना आकर्षित करता येईल. जर तुम्ही कला, माध्यम किंवा फॅशन जगात गुंतलेले असाल तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रात नवीन सुरुवात केल्यास जीवनात यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमचे विरोधकही तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करतील. कुटुंबात आनंद आणि सौहार्द राहील आणि परस्पर प्रेम असेल. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णय देखील घेऊ शकता. तब्येत हळूहळू सुधारेल. या महिन्यात व्यावसायिक प्रवास घेण्यापूर्वी ठोस शंका असतील, परंतु आपण पुढे प्रवास केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. प्रेमजीवन रोमॅन्टिक असेल आणि परस्पर प्रेम दृढ होईल. वृषभ राशीच्या लोकांना मार्चमध्ये या योगाचा फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरशी संबंधित अनेक संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. कामामुळे नवी ओळख निर्माण होईल. गाईला हिरवा चारा आणि पालक खायला द्या. रखडलेले कामं मार्गी लागतील. चांगले संबंध असतील आणि तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. परंतु तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या राजकारणाबद्दल आणि कारस्थानाबद्दल सावधगिरी बाळगावी लागेल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे शततारका नक्षत्र पदगोचर खूप परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार करा. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने ही युती अनुकूल ठरू शकते. उत्पन्न वाढ, गुंतवणुकीतून लाभ किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्वात आकर्षकता वाढेल. सामाजिक वर्तुळात मान सन्मान वाढू शकतो. बुध वक्री झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगले करार मिळतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. बोलण्यामुळे कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये भक्कम प्रगती होईल. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कामे यशस्वी होतील. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअर क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी दिसून येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्यांची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळू शकते किंवा नवीन संधीबाबत चर्चा सुरू होऊ शकते. काही जणांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता तर काहींना सध्याच्या नोकरीत पदोन्नती किंवा मान सन्मान मिळू शकतो. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही मार्च महिना खूप खास असणार आहे. या काळात
तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. या काळात तुम्हाला अनेक सुख सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल. तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारण्याची चिन्हे आहेत. या व्यतिरिक्त नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो आणि ते एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची शक्यता असते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता देखील असते. पण तुम्ही शहाणपणाने गुंतवणूक करा. तसेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच या काळात तुमचा राग नियंत्रणात ठेवा, कारण राग तुमच्या नातेसंबंधांना बिघडू शकतो. त्रिग्रही योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई वडील आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पदप्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील. मार्च महिना या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदार लोक प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. त्यांना बढती आणि पदोन्नतीचे शुभ संकेत आहेत. तुम्ही नवीन तंत्रज्ञानाकडे वाटचाल करणार आहात. संपत्ती जमा करणे सोपे होणार आहे. तुम्हाला कुटुंबांचा पाठिंबा मिळणार असून तुमचे नेतृत्व कौशल्य मजबूत होताना दिसणार आहे. तुमच्या पालकांशी असलेले संबंध सुधारणार आहे. व्यवसायात भरभराट होईल. तुम्हाला समाजात आदर मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला मोठा फायदा होईल. तुम्ही राजकारणात सक्रिय राहाल. सिंह राशीच्या जातकांच्या उत्पन्न भावात गुरु तर सप्तम भावात बुध स्थित आहे. त्यामुळे नवपंचम राजयोग सोने पे सुहागा ठरू शकतो. वैवाहिक आयुष्यातील मतभेद कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत आर्थिक नियोजन केल्यास लाभ होऊ शकतो. पैतृक संपत्ती, सोने चांदी किंवा मालमत्तेशी संबंधित लाभ संभवतो. उच्च शिक्षण किंवा करिअरमध्ये अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत. संतती संबंधित चिंतेतून दिलासा मिळू शकतो. अग्नितत्वाची सिंह राशी मंगळाची मैत्रीण मानली जाते. येथे मंगळ ऊर्जावान आणि प्रभावी कार्यशैली देतो. निर्णय क्षमता तीव्र होते. नेतृत्व गुण प्रकट होतात आणि सार्वजनिक जीवनात ठाम भूमिका घेण्याची तयारी दिसते. आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती, स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा आणि जोखीम पत्करण्याची तयारी ही या प्रभावाची ठळक लक्षणे मानली जातात. प्रशासन, संरक्षण, क्रीडा किंवा व्यवस्थापन क्षेत्रात प्रगतीची शक्यता वाढते. सिंह राशीचा अधिपती सूर्य असल्याने हा बदल तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. 7व्या भावातील हे संक्रमण भागीदारी आणि वैवाहिक आयुष्याला बळ देणारे ठरेल. नवीन करार, पार्टनरशिप किंवा व्यवसाय विस्ताराचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि लोक तुमच्या नेतृत्व गुणांची दखल घेतील. सिंह राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अत्यंत शुभ मानला जात आहे. करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. व्यवसाय विस्तारासाठी उत्तम काळ असून नफा वाढण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाचे संकेत आहे. आर्थिक स्थैर्य मिळेल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनीची अस्त फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या
गोचर कुंडलीतील 6व्या आणि 7व्या घराचा स्वामी शनी 8व्या घरात अस्त करेल. या व्यतिरिक्त ही राशी सध्या अशुभ शनीच्या ढय्याच्या प्रभावाखाली आहे. म्हणूनच शनीची अस्त सिंह राशीसमोरील आव्हानांचा अंत करू शकते. दीर्घकाळापासून रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मानसिक ताणतणाव देखील कमी होऊ शकतो. जर तुम्ही कोणतेही काम शांततेने आणि संयमाने केले तर तुम्हाला यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अनावश्यक समस्या आणि चिंता संपू शकतात. त्यासाठी थोडा वेळ लागेल, परंतु अखेर यश मिळण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला बढतीसोबतच आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. व्यवसायातही नफा मिळू शकतो. धोरणात्मक दृष्टिकोनाने व्यवसाय सुरू केल्याने किंवा विद्यमान व्यवसायात नवीन घटक समाविष्ट केल्याने लक्षणीय नफा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण टक्कर द्यावी लागू शकते. यंत्रसामग्री, चामडे, सिमेंट, भट्टी, लाकूड, रबर इत्यादींशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात. तुम्ही सट्टेबाजी आणि व्यापाराद्वारे देखील नफा कमवू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्हाला बऱ्याच काळापासून अडकून पडलेले पैसे मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही संपत्ती जमा करण्यातही यशस्वी होऊ शकता. दीर्घकाळापासून असलेल्या वैवाहिक समस्या सोडवता येतील. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संयमाने बोललात तर कटुता दूर होऊ शकते. यामुळे तुमचे नाते मजबूत होऊ शकते. तुमच्या प्रेमसंबंधातील अडथळे दूर होऊ शकतात. सूर्यग्रहण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढू शकते. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुमचे नियोजित प्रकल्प यशस्वी होतील. या काळात बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांमध्ये नशीब तुमची साथ देईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही उत्तम यश मिळवता येईल. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंद असेल. या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. या व्यतिरिक्त गमावलेली निधी परत मिळण्याची आणि त्यांच्या कारकिर्दीला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त या काळात तुमची आध्यात्मिक आवड वाढेल, ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन सुधारेल. तुम्हाला कामावर अधिक मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. बुध वक्री धनुसाठी शुभ संकेत घेऊन येत आहे. कर्ज आणि अनावश्यक खर्च कमी होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि नवीन नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नफा मिळू शकेल. नवीन उपक्रम सुरू करण्याची योजना आखणाऱ्यांना हा काळ अनुकूल वाटेल. नवीन मालमत्ता खरेदी करणे शक्य आहे. कुटुंबात शांती आणि संतुलन राहील. आरोग्यात सुधारणा शक्य आहे. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी राहू चंद्राचा ग्रहण योग अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल.
फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. शुक्राच्या पद नक्षत्रातील गोचरामुळे धनुराशीच्या लोकांसाठी चांगले परिणाम मिळू शकतात. त्यांची सर्जनशीलता वाढेल. चेहऱ्यावरची चमकही वाढू शकते. जमीन जुमला किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळू शकते. वडील किंवा गुरु यांच्या सल्ल्यामुळे मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम संबंध पुढे नेण्यात यश मिळू शकते. धनु राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप शुभ ठरू शकतो. व्यवसायात फायदा होऊ शकतो आणि कुटुंबात सुरू असलेले गैरसमज दूर होतील. तुमच्या योजनांबाबत मोठे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. धीर धरा आणि एक पाऊल शहाणपणाने उचला. अचानक पैसे मिळवल्याने अनेक मोठ्या समस्या संपू शकतात. या लोकांना अनपेक्षित लाभ मिळणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. तर व्यावसायिकांसाठी मार्च महिना व्यापारात तेजी आणणारा ठरणार आहे. जुने वाद मिटणार आहेत. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येणार आहेत. भागीदारीमध्ये असलेल्यांना जास्त नफा मिळणार आहे. कुटुंबात नवीन आनंद असणार आहे. गुंतवणूक आणि मालमत्तेच्या बाबी फायदेशीर अशा हा महिना ठरणार आहे. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. धनुराशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. धनुराशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायही मजबूत राहील. जुने वाद मिटू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना जास्त नफा मिळेल. कुटुंबात नवीन आनंद येईल. गुंतवणूक आणि मालमत्तेच्या बाबतीत फायदा होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेली वेतनवाढ मिळू शकते. नवीन नोकरीची संधी मिळू शकते किंवा कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा होऊ शकतो. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. सामाजिक वर्तुळ वाढू शकते आणि मान सन्मान मिळू शकतो. प्रेमसंबंध अधिक स्थिर होण्याची शक्यता आहे. धनुराशीच्या व्यक्तींवर देखील अस्तवरून फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. गुरुची रास असल्याने धनुराशीसाठी हा काळ विशेष प्रभावी ठरू शकतो अशी ज्योतिषीय शक्यता आहे. भाग्याची साथ लाभल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अडथळे दूर होत कामे पूर्ण होण्याची चिन्हे दिसू शकतात. अपेक्षित धनलाभ होऊ शकतो. विशेषतः दूरच्या ठिकाणांशी संबंधित व्यवहारातून किंवा परदेशी संपर्कातून नवीन नोकरी मिळू शकते किंवा व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. मान सन्मान वाढू शकतो. समाजात प्रतिष्ठा दृढ होण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ मिळू शकतो. आध्यात्मिक रुची वाढू शकते आणि दीर्घकालीन उद्दिष्टांकडे आत्मविश्वासाने वाटचाल सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत मालव्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना वाहन किंवा इतर काही मोठी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळू शकते. या राशीचे लोक त्यांच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवू शकतात. कौटुंबिक जीवन फक्त आनंदच असू शकतो. वास्तुकला
इंटिरियर डिझाईन विक्री किंवा कार खरेदी विक्री रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कौटुंबिक जीवनातही आनंद टिकू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून प्रत्येक पावलावर पाठिंबा मिळू शकतो. या काळात तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात. सरकारी कामात यश आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिरता आणि प्रगती दोन्ही आणू शकतो. यावेळी नोकरी करणाऱ्या लोकांनी कामात निष्काळजीपणा टाळावा आणि त्यांचे काम वेळेवर पूर्ण करावे. या राशीसाठी बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोगांचा प्रभाव विशेषतः फलदायी मानला जातो. जेव्हा सूर्य आणि बुध यांची युती कर्म किंवा लाभ भावावर प्रभाव पाडते, तेव्हा व्यक्तीची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. यामुळे नोकरी करणाऱ्यांना व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आणि चौथी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय, यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना देखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. जोडीदारांकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. मंगळ आणि चंद्राचा हा राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आणि पैशाच्या वाढीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भूतकाळात गुंतवणुकीशी संबंधित घेतलेले निर्णय योग्य ठरू शकतात. समाजात आदर वाढू शकतो. कुटुंबात आनंद राहील. तुमच्या नोकरीत प्रगती, परदेशात काम करण्याची नवीन संधी देखील मिळू शकते. व्यवसायात असलेल्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवसायात समाधानकारक परतावा आणि चांगला नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्पर्धकांमध्ये एक मजबूत स्थान निर्माण करण्यास मदत होईल. आर्थिक दृष्टिकोनातून सूर्याचे हे संक्रमण तुमच्यासाठी चांगले संकेत देते. उत्पन्नात वाढ होण्यासोबतच तुम्हाला बचत करण्यातही यश मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य-केतू युती अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण असू शकते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठा लाभ होऊ शकतो. त्यांना करिअरमध्ये बदल अनुभवता येतील किंवा नवीन दिशेने पुढे जाता येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कठोर परिश्रम आणि धोरणात्मक नियोजनाद्वारे यश मिळू शकते. त्यांना पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता देखील आहे. केतू तुमच्या व्यवसायात काही बदल घडवून आणू शकतो. चांगल्या रणनीतीमुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देखील मिळू शकते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढू शकते. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तुम्हाला पैसे कमाविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. तुम्ही भविष्यासाठी बचत देखील करू शकाल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला अधिक आत्मविश्वास आणि ऊर्जा वाटू शकते. वृश्चिक राशीच्या लोकांना जमीन आणि इमारतींशी संबंधित फायदे मिळतील. तुमची संपत्ती वाढेल. तुम्हाला तुमच्या आईकडून पाठिंबा मिळू शकेल. नवीन कार खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना यश मिळेल. तुमच्याकडे अनपेक्षित पैसे येऊ शकतात. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अधिक सुखसोयी घेऊन येईल. तुम्ही कामापेक्षा मनोरंजनाकडे जास्त कल ठेवाल आणि तुम्ही दिवस उत्साहाने घालवू शकाल. आज मित्र किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी देखील मिळेल. तुम्हाला बँकिंगशी संबंधित कामात यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे, परंतु तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक टाळावी. तुम्हाला एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल, ज्यामुळे तुमचे संपर्कांचे वर्तुळ वाढेल.
या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. राहू आणि शुक्र यांचा योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो, कारण हा योग तुमच्या राशीपासून 4थ्या भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात एखादी लक्झरी वस्तू घेण्याचाही योग आहे. याचवेळी तुमचे आई वडील तसेच सासरच्या मंडळीसोबतचे संबंध अधिक मजबूत राहतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या राशी परिवर्तनाचा चांगला फायदा होईल. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. तुमच्या राशीचा स्वामीग्रह मंगळ आहे. त्यामुळे त्याच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी थेट फायदेशीर आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. जर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च हा सर्वोत्तम महिना आहे. होळी कुठेतरी अडकलेले पैसे परत आणू शकते. त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कमी होतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असेल. जुन्या आठवणी आणि न सुटलेल्या भावना पुन्हा उफाळून येऊ शकतात. तुम्हाला राग येऊ शकतो, परंतु तुम्ही तो उघडपणे व्यक्त करू शकणार नाहीत. कामाच्या ठिकाणी राजकारण किंवा गैरसमजांपासून सावध राहा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.